नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया गुपचूप ब्लड सॅम्पल चोरायला येते, पण अर्जुन आणि सायलीने अशी काही युक्ती केलेली असते की प्रियाला अश्विनला घेऊन बरोबर तिथून जावं लागतं. आता दोघेजण मिळून छान रंगपंचमीला डान्स करत असतात. अर्जुन सायली त्या ठिकाणी आलेले असतात आणि अर्जुन डान्स करताना मुद्दाम अश्विनला ढकलून देतो, कारण अश्विनसोबत प्रियासुद्धा डान्स करत असते ना. आणि मग अर्जुन आणि सायली दोघे मिळून खूप छान असे डान्स करू लागतात. सगळेजण खूप खुश असतात. सायली म्हणते, इतका रंग कशाला लावताय मला, मी आधीच तुमच्या प्रेमामध्ये रंगून गेली आहे. आता दोघेही एकमेकांना छान मिठी मारतात. सगळीकडे मस्त एकदम आनंदाचं वातावरण असतं. पण ही प्रिया वेळ साधून पुन्हा ब्लड सॅम्पल चेंज करण्यासाठी येते. अर्जुन सायली तिचा पाठलाग करतच असतात. आता प्रिया त्या ब्लड बॅगवरचं स्टिकर चेंज करते. अर्जुन म्हणतो, आता हिने कितीही स्टिकर बदलले ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आपल्याला हवे असणारे सॅम्पल केव्हाच लॅबला पोहोचले आहेत आणि आता काही वेळानंतर रिपोर्टसुद्धा येतील. त्यामुळे या सगळ्याचा आता काहीच उपयोग होणार नाही आहे. आता इकडे कल्पना अस्मिताची चौकशी करण्यासाठी तिच्याकडे येते. तिला काही हवं नको असं विचारते आणि इकडे इकडे पाहू लागते. त्यावेळेस अस्मिता म्हणते, काळजी करू नकोस, सचिन नाही आहे इथे, तो बाहेर गेलाय. असंही इथे घरामध्ये त्याच्याशी कोणी बोलत नाही ना, मग तो कशाला इथे थांबेल, आणि त्यामुळेच तो इथे नाही आहे, काळजी नको करूस. तेव्हा कल्पना काही न बोलता फक्त हो म्हणून तिथून निघून जाते. पण अस्मिताला प्रश्न पडतो की सचिन कुठे गेला असेल, कदाचित त्याच्या घरी गेला असेल का, बहुतेक. पण त्यांनी मला फोन करायला हवा होता ना, जाऊ देत मीच फोन करते असं म्हणून ती त्याला फोन करते. मात्र त्याचा फोन नेहमीप्रमाणे काही लागतच नाही. त्यामुळे पुन्हा अस्मिताला चिंता वाटू लागते. आता इकडे अर्जुन सायली दोघेही त्यांच्या खोलीमध्ये येतात. रंग खेळून खूप दमलेले असतात. सायलीच्या गालावरचा रंग पाहून अर्जुन खूपच रोमॅन्टिक होतो आणि तो तिच्या जवळ जायला लागतो. तितक्यात मोबाईलवरती मेसेज येतो. रॉंग टायमिंगला बरोबर फोन वाजतो असं म्हणून तो मेसेज चेक करतो आणि ते पाहून त्याला धक्काच बसतो. तो सायलीला तो मेसेज दाखवतो. ते पाहून सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यामध्ये प्रियाचे रिपोर्ट असतात. प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि ते दोघेही विचार करतात, म्हणजे याचा अर्थ प्रिया प्रतिमात्यांची आणि रविराज काकांची मुलगी नाही आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर जी मुलगी हरवली होती आणि काही वर्षानंतर जी मुलगी परत आली, या दोन्हीही वेगवेगळ्या मुली आहेत. अर्जुनसुद्धा म्हणतो की हो, पण हे असं कसं शक्य आहे. रविराज काकांनी सांगितलं होतं की लहानपणी त्यांनी टेस्ट केल्या होत्या, मग असं कसं झालं. आणि प्रिया परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी टेस्ट केल्याच होत्या ना, मग त्या टेस्ट कशा काय पुन्हा पॉझिटिव्ह आल्या. सायली म्हणते, याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, प्रिया सर्वांशी खोटं बोलतीये. अर्जुन म्हणतो, कदाचित प्रिया त्यावेळेससुद्धा रिपोर्टची अफरातफरी करेल असं आपल्याला वाटलंच नव्हतं ना, त्यामुळेच आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि सहजपणे तिला रिपोर्ट बदलणं शक्य झालं. आता मागचे सगळे क्षण दोघांच्याही डोळ्यासमोरून झरझर येतात. सायली आणि अर्जुन ठरवतात की एवढे पुरेसे पुरावे आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे आत्ताच आपण घरातल्यांना काहीच सांगू शकत नाही. बहुतेक रविराज काकाच्या ऐकण्यात चूक झाली असेल. कदाचित त्याचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप सेम असेल. त्यामुळे आपण सिनियरची सुद्धा ब्लड टेस्ट करून घ्यायला हव्यात. आपल्याकडे असेही सॅम्पल आहेच. मग तो लगेच कॉल करून लॅबमध्ये सांगतो की रविराज किल्लेदार यांचेसुद्धा ब्लड सॅम्पल चेक करायचे आहेत. ब्लड ग्रुप त्यांचाही चेक करायचा आहे. आता इकडे कल्पना, पूर्णाजी, प्रताप सगळेजण खूप दमलेले असतात आणि तेवढा प्रिया सर्वांसाठी मीठ आणि गरम पाणी घेऊन येते, जेणेकरून पायांना बरं वाटावं. मात्र हे सगळं तिचं रूप पाहून सगळ्यांना खूपच धक्का बसतो. अश्विनला मात्र तिचं भारी कौतुक वाटू लागतं. अगं, माझ्या लक्षातच आलं नाही यांच्या पायांना बरं वाटेल म्हणून मीठ पाण्याने. बरं झालं आता मी, तू अगदी बरोबर निर्णय घेतलायस. तेव्हा प्रियाला तर हेच हवं असतं ना, कारण तिला सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं बनायचं असतं. मात्र तिने आणलेल्या पाण्यामध्ये कोणीच पाय ठेवायला तयार नसतं. शेवटी ती म्हणते, असं समजा की ते पाणी सायलीने तुमच्यासाठी आणलं आहे, मग आता तरी तुम्ही पाण्यामध्ये पाय ठेवा ना, तुमच्याच पायांना बरं वाटेल. आता अश्विनसुद्धा सगळ्यांची समजूत काढतो. ती काहीतरी करते ना तुमच्यासाठी, मग करा ना तिला सपोर्ट. ती जेव्हा चुकते तेव्हा मी तिच्यावरती ओरडतोच ना.
आता नाईलाजाने सगळेजण गरम पाण्यामध्ये पाय ठेवतात. तितक्यात अर्जुन आणि सायली तिथं येतात. अर्जुन आणि सायलीला खरं तर लॅबमध्ये जायचं असतं, त्यासाठी ते दोघेही जातात. पण सांगताना म्हणतात की आम्हाला लाँग ड्राईव्हवरती जायचं आहे. सगळेजण त्यांची खूप चेष्टा करतात. पण आता प्रिया मनात विचार करते की नेमकी यांना या वेळेला कुठं जायचं आहे, नेमकी या दोघांचं काय चाललंय. आता इकडे अस्मिता सचिनला म्हणते की तू कुठे होतास, धुलिवंदन खेळायचं होतं आपल्याला, पण तू नव्हतास, तू नेमकी गेला तरी कुठं होतास. तेव्हा सचिन म्हणतो काय करणार, इथे घरामध्ये कोणी माझ्याशी नीट बोलत नाही, मग आईबाबांकडे गेलो होतो. पण तूच सांग ना, इथे थांबून तरी काय करू मी. बघितलंस ना तू, काल तुझ्या हट्टाखातीर थांबलो, पण माझ्याशी कोणीही बोललं नाही. तेव्हा अस्मिता म्हणते हो रे, कळतंय मला, पण आपल्याला आज धुलिवंदन खेळायचं होतं, तू बघ ना आज मला रंगसुद्धा लावला नाही. सचिन म्हणतो आणि मी तुला रंग लावणारसुद्धा नाही. तेव्हा अस्मिताला खूप आश्चर्य वाटतं. अस्मिता म्हणते पण का नाही लावणार. सचिन म्हणतो अगं तुला ॲलर्जी वगैरे झाली तर, याचा बाळाला त्रास झाला तर, आणि तो तिथून निघून जातो. मात्र अस्मिताला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं, कारण तिने इको फ्रेंडली कलर आणले असतात खेळण्यासाठी, पण सचिन तिचं काहीही न ऐकता तिथून निघून गेलेला असतो. त्यांचं हे बोलणं प्रिया ऐकते. तिला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटतात, कारण तिला आता अस्मिताला तिच्या बाजूने वळवून घेण्यासाठी एक चांगला मुद्दा मिळालेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली लॅबमध्ये येतात. डॉक्टरांनी रविराज, तन्वी आणि प्रतिमा तिघांचेही ब्लड रिपोर्ट पाहिलेले असतात. त्यावरून ते सांगतात की हे पॉसिबलच नाही आहे, कारण यांचा ब्लड ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे आईवडिलांचे काहीतरी जीन्स मुलांकडे यायला हवेत, पण तन्वी सुभेदार यांचा ब्लड ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे. आणि मग सायली विचारते तन्वी या दोघांची मुलगी असण्याचे किती % चान्सेस आहेत. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की 0% चान्सेस, मेडिकली ती त्यांची मुलगी असूच शकत नाही. तेव्हा मात्र दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या मनातील जी शंका असते ती आता पूर्णपणे खरी ठरलेली असते. अर्जुन सायली जेव्हा घरी येतात तेव्हा अर्जुन प्रचंड चिडलेला असतो. तन्वी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतीये, सगळ्यांच्या इमोशन्सची खेळतीये, ती सगळ्यांना फसवतीये. या गोष्टीचा अर्जुनला खूप त्रास होत असतो आणि तो रागातच म्हणतो की आत्ताच्या आत्ता घरच्यांना सगळं मी सांगतो. तेव्हा सायली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे सुमन घरी जाण्याचा निर्णय घेते. तेव्हा रविराज म्हणतो तिथं गेल्यानंतर तुला जास्त त्रास होणार आहे, आणि तुला हे सगळं चालणार असेल तर जाऊ, आपण जाऊयात ना प्रतिमा. पण प्रतिमाचं मात्र लक्षच नसतं. तेव्हा तो पुन्हा प्रतिमाला आवाज देतो आणि कुठे हरवली आहेस असं विचारतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की काल मी मरणाच्या दारामध्ये असताना सुद्धा तन्वी मला रक्त देण्यासाठी नाही आली, हाच विचार सतत मला त्रास देतोय. म्हणजे अशी कुठली मुलगी असेल ना की जी स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी रक्तसुद्धा देऊ शकत नाही, आणि आपलं घर आणि हॉस्पिटल 1-1.5 तासाचं अंतर नाही आहे ना गं, मग तिला यायला तिथं वेळ का लागला. कदाचित तिने हे सगळं मुद्दाम तर केलं नसेल ना. सुमन म्हणते सांगता येत नाही, कारण तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना तेव्हा ती खूप आढेवेढे घेत होती, जायला तयारच नव्हती. सगळ्यांनी जेव्हा खूप आग्रह केला ना तेव्हा ती बळच इथून निघाली. रविराज म्हणतो बस झाला तिचा विषय. सुमन म्हणते पण सायलीला आपण चेष्टेवारी म्हणतो ना की तू या दोघांची मुलगी शोभतेस, तिने काल ते खरंच सिद्ध करून दाखवलं, ऐनवेळी रक्त तुम्हाला देऊन. आता इकडे तन्वीला अश्विन म्हणतो की खरंच तुझ्यामध्ये होणारा बदल मला जाणवतोय, आणि तू सगळ्यांसाठी जे काही करतेस ना ते सुद्धा मला सगळं खूप छान वाटते. तेव्हा ती लगेच त्याला मिठी मारते आणि अश्विन, मी तुला प्रॉमिस करते की इथून पुढे मी कोणाला वाईट वाटेल असं कधीही वागणार नाही, सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेईल. आता अश्विनला हेच हवं असतं, पण प्रिया हे सगळं खोटेपणाने करत असते. ती मनातच म्हणते तुला मी कसं काय सोडू शकते अश्विन, कारण सुभेदारांच्या तिजोरीपर्यंत जाण्याचा तू मार्ग आहेस ना, आणि एक दिवस तू स्वतःच या घराच्या प्रॉपर्टीच्या चाव्या तू मला आणून देशील. आता ती तिथून निघून जाते आणि नेमकी तिचा फोन वाजतो. आता अश्विन तिला आवाज देतो पण ती काही लवकर येत नाही, त्यामुळे अश्विनच तो फोन रिसीव करतो. खरं तर ते ॲडव्होकेटचा फोन असतो. त्यालाही आश्चर्य वाटतं. आता तो हॅलो म्हणणार आणि काही बोलणार तितक्याच तो ॲडव्होकेट म्हणतो की मॅडम तुम्ही काल माझ्याकडे आला होतात, तुम्ही
डिस्कस केलेली केस वेगळी आणि आत्ता तुम्ही जे पेपर्स पाठवले ती केस वेगळी आहे. म्हणजे नेमकी कोणती केस खरी समजायची? आता अश्विनला प्रश्न पडतो की नेमकी कोणत्या केसबद्दल हे बोलतायत. तो काही विचारणार तितक्यात प्रिया तिथं येते आणि त्याच्या कानाचा फोन काढून घेते आणि रॉंग नंबर आहे असंच ती अश्विनसमोर दाखवू लागते. आता तिकडून ते वकील तिला वारंवार हेच सांगत असतात, अहो तुम्ही आला होतात. पण प्रिया खोटं बोलायचं काही सोडत नाही. ती त्या ॲडव्होकेटलासुद्धा जोपर्यून नेते. अहो आमच्याकडे 2-2 वकील आहेत. माझे वडील स्वतः वकील आहेत. माझा दीरसुद्धा वकील आहे. मला गरज पडली तर मी त्यांच्याकडे जाईल ना. म्हणजे तुमच्याकडे कशाला येईल? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि मग ती फोन ठेवून देते आणि अश्विनला सांगते की काही नाही, रॉंग नंबर होता. आता इकडे अर्जुन प्रियाच्या त्या नाटकी बोलण्याला खूप चिडलेला असतो आणि तो जोरातच तन्वीला म्हणतो की बस कर आता तुझी नाटकं. तुझं सगळं रूप मला कळालेलं आहे. तेव्हा सायलीमध्ये त्याचं बोलणं तोडते आणि तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना की प्रिया हे जे सगळं वागतीये ते खोटं आहे. आपल्याला सगळ्यांनाच कळते ते. हेच बोलायचं आहे ना तुम्हाला. आता अर्जुन त्यापुढे काहीच बोलत नाही. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.